नमस्कार, मी गीता. गीता फॅशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बघा आपण वयस्कर आजीचा किंवा वयस्कर बायकांसाठी ब्लाऊज जो शिवायचा असतो आपल्याला, तर तो ब्लाऊज शिवताना कोणकोणत्या समस्या येतात किंवा कोणकोणत्या अडचणी येतात त्यावर आपण बघणार आहोत. तर ते कटिंग मी आज दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा कसं परफेक्ट कटिंग काढायचं वयस्कर बायकांसाठी. त्यांचे गळे छोटे असतात आणि मग छोटा गळा असल्यावर पाठीमागचा गळा छोटा असतो. मग छोटा गळा असल्यावर काय काय बदल केले पाहिजेत आपल्याला, हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर मी तुम्हाला आज ते दाखवणार आहे. कारण खोल गळ्याचा ब्लाऊज असला की तेच माप असेल छातीचं, तर खोल गळ्याचा ब्लाऊज असल्यावर ते कटिंग बदलतं आणि कमी गळ्याचा ब्लाऊज असल्यावर कटिंग कसं करायचं ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर माप बघूयात आपण. माप आहे, उंची आहे 13.5, छाती आहे 38, अपर चेस्ट आणि फुल बस्ट आहे 40, कंबर 35, पुढचा गळा 6, पाठीमागचा गळा 5, शोल्डर 14 आणि मुंडा 18. तर आपल्याला 3 पट्ट्या ओढून घ्यायचे रेगा. तर सर्वात प्रथम ही सरळ रेष ओढून घेतली मी. तर तिथून आपल्याला 13.5 उंची टाकायचे, 1 इंच प्लस करून 14.5 वर उंची टाकायचे आणि तिथून खाली आपल्यावर 6 इंचावर दुसरं एक खून करून घ्यायचे. बघा, याच्या अगोदर मी खोल गळ्यासाठी 5.5 वर खून करून घेत होते. आज मी तुम्हाला 6 वर करायला सांगते. मी पण करते. 6 वर खून करायची दुसरी. तर कमी गळा असेल तेव्हा 6 वर खून करायची शोल्डरसाठी. आता अजून एका ठिकाणी असेच आपण उंचीची एक आणि मुंड्याची एक खून करून घ्यायची. आता इथे आपल्याला रेगा ओढून घ्यायचे आणि आता इथे येणार आहे आपली अप्पर चेस्ट, इथे येणार आहे शोल्डर आहे 14, अपर चेस्ट आहे 38 आणि इथे मध्यावर असते फुल बस्ट आणि इथे येणार आहे कंबर आहे 35. तर सुरुवातीला आपण 38चा चौथा भाग घेऊया, 9.5 येतो आणि गळा आपला 5 आहे. 5 आहे तर 5.5 वर खून करायचे गळ्यासाठी. तर गळा 5 आहे म्हणून इथे आपण अर्धा इंच लूजिंग द्यायचंय. पाव इंच दिलं तरी चालेल आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचंय त्याच्या पुढे. बघा, हे लूजिंग फार महत्वाचं आहे. जेव्हा कमी गळा असतो तेव्हा लूजिंग द्यावं लागतं. का द्यायचं? तर बघा, मुंड्याच्या वर गळा येतोय आपला, त्यामुळे इथे पसरण्याचे चान्सेस कमी आहेत ब्लाऊज. गळ्यामुळे ही शोल्डर पडणार नाहीये आपली, त्यामुळे इथे घट्ट होऊ शकतो काखेत आपल्याला. म्हणून हे लूजिंग अर्धा इंच द्यायचं आणि मग 1.5 इंच मार्जिन द्यायचं. आता इथं 35चा चौथा भाग येतो कमरेमध्ये 8.25. 1 इंच टक्स साठी द्यायचे आणि 1.5 इंच द्यायचंय मार्जिन. आता या रेगा ओढून घ्या. लूजिंग आणि टक्सची लाईन ओढायची आणि मार्जिनची लाईन. ह्या बाहेरच्या 2 खुणा ओढल्यात ना आपण, इथे फिटिंग येणार आहे, इथं फिटिंग येणार नाही. आता इथं शोल्डर आहे 14, तर 14चे निम्मे सुरुवातीला करून घेऊया 7 इंच. आता या 7 मधून आपल्याला किती कमी करायचे आहेत, तर 5 इंचाचा गळा आहे, 5.5 वर खून करून घेतले. तर 5 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला 1 इंच शोल्डर मधून वजा करायचे आहेत. म्हणजे 7 मधून 1 इंच कमी केले तर 6 उरतात. छातीच्या लाईनीवर पण 6 वर खून करून घेऊ आणि मग ही आली आपली मुंड्याची लाईन. इथून मग आपल्याला 1 इंच तिरकस जायचंय आणि मुंडा काढून घ्यायचा. याचा अर्धा करून घ्यायचा आहे, तर 6चे अर्धे होतात 3, किंवा मग असा टेप अर्धा करून अर्धे करून घ्या आणि हा आकार आता आपण इथे जोडायचा असा. आणि हा मुंडा आता आपल्याला किती हवाय, 18 आला पाहिजे. तर 18चे निम्मे येतात 9, तर 9 इंचाचा आपल्याला मुंडा भरायला पाहिजे. पण त्या अगोदर आपल्याला अर्धा इंच स्लोप द्यायचंय. इथे ठेवायची शोल्डर पट्टी 3.5 इंचावर, कारण रुंद असते बघा वयस्कर बायकांची ही पट्टी. आणि मग आपल्याला इथे येणार आहे आता 2.5 इंचावर गळा. इथे देणार आहोत आपण 3 इंच रुंदी गळ्याची. इथे हे नाही, छातीची लाईन आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता आपण हा जो स्लोप दिलेला आहे अर्धा इंचाचा, तो इथे गळ्याच्या जवळ जोडायचा असा. आणि मग हे आपल्याला मोजून घ्यायचंय, 9 भरलं पाहिजे.
9च्या पुढं 9:15 भरलं तरी चालेल, पण 9:30 भरलं तर पाव इंच कमी करायला लागतील. तर आपलं बघा 9 आणि 1 रेघ भरलेलं आहे. तर हे आपला मुंडा बरोबर आलेला आहे. आता आपण हे कटिंग करूया. या पद्धतीने आपली ही पाठीमागची कटिंग झालेली आहे. तर इथे बघा टक्स आपण 1 इंचाचा जेव्हा मारतो असा, तेव्हा हे असं क्रॉस जातो बघा कापड. ते कापड आपल्याला कट करून टाकायचं. त्याने काय होणार आहे, हे कापड एक्स्ट्रा जर एवढं उरलं तर इथे बघा मुंड्याच्या खाली चुन्या पडतात. त्या चुन्या पडत नाहीत मग हे कटिंग केल्यावर. आता आपण हाच कागद इथे ठेवून ड्रॉ करून घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी. थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे कागद इथे हुक आय पट्टीसाठी किंवा काज बटन पट्टीसाठी. आणि जसा आहे तसा हा आखून घ्यायचा आहे. आता ही रेघ आपली उंचीची सरळ करून घेऊया पुढेपर्यंत. आणि हा मुंडा जो आहे तो आखून घेऊया मध्ये. त्याच्या आतमध्ये अर्धा इंच यायचंय असं. ही पण मुंड्याची लाईन ओढून घेऊया सरळ इथेपर्यंत. आता आपल्याला या आतल्या मुंड्यापासून 1 इंचावर घ्यायचंय अंतर इथे आलं. आणि मग इथून आपल्याला हे असं राऊंड कापायचा हा मुंड्याचा. आणि मग हा मुंडा नको आहे आपल्याला आता बाहेरचा, कारण तो पाठीमागचा आहे. पुढची कटिंग दाखवते मी तुम्हाला. तर बघा गळा आपला आहे, इथं पण सरळ करून घेऊया रेषी. गळा आहे 6चा पुढचा, तर 6.5 वर खूण करून घ्यायचे. आणि इथे ठेवायचं आहे आपल्याला 2.5 इंच. हुक आय पट्टीच्या पुढे 2.5 इंच ठेवायचं आहे. आणि मग हा बॉक्स तयार करून इथे गळा टाकून घ्यायचा. पुढच्या गळ्याला जास्त रुंदी द्यायची नाही, नाहीतर जास्त पसरतो गळा. या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, खालून 2.5 इंचावर एक रेघ मारून घ्यायचे. आणि इकडे पण 2.5 इंच ही एक रेघ सलग ओढून घेऊया. आता ही क्रॉस पट्टीसाठी खुणा करून घेतलेल्या आहेत 2.5 इंचावर. आपल्याला इकडं क्रॉस पट्टी असते. तर आता आपल्याला बस्ट पॉईंट काढायचं आहे. बस्ट पॉईंट आहे 40. आता इथं बस्ट किती आहे फुल, तर 40 आहे. 40चा चौथा भाग येतो 10 आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे. आणि मग इथून मग किती आले, 11 वर आला बस्ट पॉईंट आपला. हे बघा आता तिथे आपल्याला या बाजूने पण 10वा भाग द्यायचा असतो. तर 40चा 10वा भाग येतो 4 इंच. तर हा आला आपला बस्ट पॉईंट. मग इथून खाली आपल्याला 1.5 इंच द्यायचं असतं. कमीत कमी 1.5 ते 2 इंचाची पट्टी. 2 इंचाची पण दिली तरी चालू शकते अशी. आणि मग आता इथून इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच असा टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे. आणि तिरकस द्यायचं आहे जरासा. हे बघा याच्या वर अर्धा इंच वर यायचं आणि तिथून हा टक्स द्यायचा आहे आपल्याला असा. तर बघा इथे माप आपलं किती येणार आहे, तर 40चा चौथा भाग 10 इंच. आणि अर्धा इंच आपण लुजिंग द्यायचं आहे इथे सुद्धा, जसं अपर चेस्टला दिलं तसं. आणि 1.5 इंच आपल्याला द्यायचं आहे मार्जिन. आणि मग आता हे मार्जिन आणि हे मार्जिन लाईन ओढायचे असे. इथे पण 1.5 इंचाचं मार्जिन आहे आपलं मुंड्याजवळ, ते खूण करून घ्यायची. आणि ही मार्जिनची लाईन जोडून टाकायची अशी. या पद्धतीने इकडं झालं. इथलं पण दाखवलं मी तुम्हाला. आता हे 2 टक्स अगोदर तयार करून घेऊया. आता हे चौथा जो टक्स आहे तो या टक्स पासून तिरकस असे 2 इंचावर द्यायचा असा. आणि या कोपऱ्यापासून अर्धा इंच बाहेर जायचंय आणि तिथून तो टक्स द्यायचा आहे. इथून अर्धा इंच बाहेर आले, इथून इथपर्यंत रेघ ओढून घेते पहिले. आता हे 3 टक्स आपल्याला तयार करायचे आहेत, 4 टक्स. तर ते टक्स कसे तयार करायचे बघा. आता
आपल्याला हे फिटिंगची लाईन मिळालेली आहे, ही मार्जिनची आहे. तर फिटिंगच्या लाईन पर्यंत हे मोजून घ्यायचं किती आहे. तर हे भरतंय आपलं बघा 11.25 इंच. तर इथे आपली कंबर किती आहे 9.25 इंच. 35चा चौथा भाग येतो 9.25. तर वरच्या साईडला क्रॉस पट्टीच्या 0.5 इंच जास्त असतं आपलं. तर इथे 9 इंच घ्यायचं असं. आता इथे 9 इंचावर खूण केली तर उरले किती बघायचे, तर 1.25 उरतात. तर 1.25 इंचावर आपला असा टेप फोल्ड करून घ्यायचा. हे बघा मी इथं 1.25 वर हा टेप फोल्ड करून घेतलेला आहे. आणि या साईडला मग तेवढंच ठेवायचंय असं, आणि या साईडला असं. तर हा झाला आपला टक्स या पद्धतीने. असं आणि मग क्रॉस पट्टीवर सुद्धा 1 इंच वर यायचं इकडं असं, आणि इथून मग इकडे आपल्याला असं जायचं असं. आता इथे बघा, इथे द्यायचंय नॉर्मली अर्धा इंचाचा, तर इकडे 0.5 इंच आणि इकडे 0.5 इंच. इथे द्यायचंय 1 इंचाचा, तर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच. आणि इथं आता टक्स कसा तयार करायचा बघा. तर हा आपण अगोदर मुंडा मोजून घेऊया. आपल्याला 9.1 असा भरला पाहिजे. तर हा किती भरतोय बघूया अगोदर. तर हा भरतोय 9.5ला 1 रेघ पाहिजे एवढे. तर आपल्याला बरोबर या 2-2 रेघा बाहेर काढायच्या आहेत मग टक्ससाठी. म्हणजे 0.5 इंचाची आपली ही टक्स आली. तर टोटल टक्स आला हा अर्ध्या इंचाचा. तर या पद्धतीने हा टक्स तयार होतो, चौथा टक्स असा. आणि हा टक्स झाला इथून इथे, इथून इथे. अशा पद्धतीने हा टक्स तयार झालेला आहे आपला. हा पण टक्स देऊन घेऊया छोटा असा. तर बघा कसे टक्स मारून घेतलेले. या पद्धतीने हे टक्स तयार करायचे आणि कटिंग करायचं. तर पहिलं मी इथे कट करणार नाहीये, कारण आपल्याला मार्जिन हवे म्हणून 1 इंच मार्जिन. आता ही जी क्रॉस पट्टी आलेली आहे, ही जी क्रॉस पट्टी आली ते जोडायला पण आपल्याला मार्जिन हवे म्हणून 1 इंच खाली मार्जिन द्यायचं. तर ही पट्टी 1 इंचाची असते, ती बरोबर इथे ठेवून मी रेघ ओढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला मार्जिन सुद्धा भेटलं. या पद्धतीने बघा आता ही क्रॉस पट्टी पण तयार झाली आपली. आता तुम्ही एवढीच जरी पूर्ण ठेवली क्रॉस पट्टी तरी चालू शकणार आहे. ब्लाउजला जोडल्यावर जी उरेल ती कापून टाकायची. हा गळा पण कापून टाकूया. हा आतला मुंडा कापायचा आपल्याला, पुढच्या भागाचा आतला मुंडा आहे. मुंडा कापते वेळी टक्सच्या इथे असा क्रॉस करून कट करायचं. टक्स मारल्यानंतर व्यवस्थित मुंडा आकार द्यायचा मुंड्याला. इथे पण असा कोपरा काढून घ्यायचा टक्सच्या इथे. दाखवते मी कसं करायचं. आता हे बघा, हा जो टक्स आहे आपला, हा आपण झाकून घेऊया. आणि मग ही जी रेघ सरळ आलेली आहे ती कट करायची अशी या पद्धतीने. आणि इथे सुद्धा हा टक्स अगोदर असा मिटवून घेऊया आणि मग आकार देऊया आपण. असा व्यवस्थित गोल आकार द्यायचा आणि छाटायचा मग या पद्धतीने. या पद्धतीने हा टक्स येतो. तर बघा किती छान असा मी हा टक्स पण चारी तुम्हाला काढून दाखवले. आणि छोटा गळ्याचा ब्लाउज, म्हणजे अगदी पाठीवर गळा छोटा आहे त्या ब्लाउजची कटिंग दाखवली. तर कटिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी दाबा. आता ही क्रॉस पट्टी झालेली आहे आपली. क्रॉस पट्टी पण बघा 9.25 प्लस 2.5, याच्यामध्ये 2.5 टाकायचे. आता इथं येतं हे कट करून टाकायचं. एवढी आपली क्रॉस पट्टी असणार आहे. इथे हा पाठीचा भाग आहे. बघा किती छान आणि सुंदर कटिंग दाखवली तुम्हाला, सोप्या पद्धतीत एकदम पटकन होणारी आणि तुमच्या लक्षात पण लवकर येणार ही कटिंग. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.